असणारा प्रेम, क्रिकेट या खेळावरती असणारा प्रेम जो आहे तो आज दादांना या स्पर्धेपर्यंत घेऊन आला. साहेबांचा सन्मान. कुडघरचे माजी उपसरपंच सन्माननीय रमेशजी डोंगरे साहेबांचे देखील शुभ आगमन झालं. मी साहेबांना विनंती करतो आपण या मंचावरती आपलं ही आदिवासी सरपंच चषक 2025-26 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आणि जशी इनिंगला सुरुवात होईल आपण आवाज पुन्हा एकदा ऐकूया शोएबजी शेख यांचा. धन्यवाद. यस धन्यवाद. इथे संदीपजी दरोडा देखील उपस्थित आहेत. आवळे गावचे गोड व्यक्तिमत्व आज उपस्थित दाखवत आहेत. आपला हार्दिक स्वागत. मी विनंती करतो सनी किनी यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान संदीपजी दरोडा यांचा इथे होतोय. यस सनीजी किनी यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. संदीपजी दरोडा. थैंक यू सो मच. एक्स्ट्रा कवर की जानिब ये गेंद खेली है सीमा रेखा के बाहर 4 रन. देखिए दोस्तों अब छोटी मोटी लड़ाइयां सब खत्म हो चुकी है. महायुद्ध को आरंभ हो चुका है. कहते हैं कि यदि आप में जुनून की आग और मेहनत का ईंधन अगर चल रहा है तो लोगों के ताने भी तारीफों में बदल ही जाएंगे. जी हाँ, जुनून की आग भी और मेहनत का ईंधन भी दोनों टीमों के फील्डर के अंदर जलता हुआ. वीरेन स्पोर्ट्स यवई और लाखवली टीम के बीच मैच चल रहा है. साहिल और ऋतिक ये दो सलामी में बल्लेबाजी के लिए आए हैं. साहिल के बैट से ये क्रैकिंग स्ट्रोक 4 रन. नेक्स्ट बॉल गेंदबाजी में मनोज मिस टाइम कर बैठे हैं. गेंद काफी देर हवा में है. क्या पहली विकेट आ सकती है? मुश्किल था. जबरदस्त कैच. व्हाट अ कैच टेकन बाय मनोज. पहले विकेट का पतन. बैट्समैन साहिल इज बैक टू द डगआउट. बड़ा झटका लगता हुआ बड़े विकेट का पतन. निराश है, मायूस है. एक महत्वपूर्ण मैच में एक बड़ी मछली जाल में बढ़िया कमबैक. पहली 2 गेंदें हालांकि डॉट थी. तीसरी गेंद पर 4 और फिर विकेट. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स. वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम. गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. अब वन डाउन पोजीशन पर प्रमोट किया है मनोज को. अब मनोज के खिलाफ में मनोज. एक जबरदस्त मुकाबला चल रहा है बीच मैदान पर. काफी दर्शकों की तादाद. आप सभी का स्वागत है. ओहो लॉफ्ट किया है और गैप में ये गेंद शॉर्ट कवर और शॉर्ट एक्स्ट्रा कवर के बीच से 4 रन. खानावळ पंडित नाका गोठेघर यांच्या आगरी पद्धतीचे मांसाहारी शाकाहारी घरगुती जेवण. प्रोप्रायटर माननीय मनोहर डिंगोरे यांचा सनसनीत चौकार. थैंक यू डीजे. अपने आने का ऐलान किया है इस चौके के साथ. अंतिम गेंद. ओहो फिर वही गैप और फिर वही नतीजा. एक्स्ट्रा कवर में क्रैकिंग स्ट्रोक का 4. ओवर की हुई समाप्ति. टीम का स्कोर 12. 1 विकेट के नुकसान पर. गावदेवी खानावळ पंडित नाका गोठेघर यांच्या आगरी पद्धतीचे मांसाहारी शाकाहारी घरगुती जेवण. प्रोप्रायटर माननीय मनोहर डिंगोरे यांचा सनसनीत चौकार. थैंक यू सो मच डीजे. पहले ओवर की समाप्ति. पहले ओवर में कुल बने हैं 12 रन 1 विकेट के नुकसान पर. कि जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता. बिना संघर्ष के कोई महान नहीं होता. और जब तक न पड़े हथौड़े के घाव पत्थर भी भगवान नहीं होता.
देखिए आपको संघर्ष करना है, मेहनत करना है तो मंजिल नजर आएगी, और मंजिल भी उन्हीं को मिलती है ना जिनकी सपनों में चांद होती है। पंखों से कुछ नहीं होता मेरे दो, जिनकी उड़ान हौसलों से होती है। दोनों ही टीमों के हौसले बुलंद है। और हमारे साथ हमारे मशहूर कमेंटेटर मिस्टर विशाल पाटिल सर जुड़ चुके हैं, आपका स्वागत है। इस बीच क्रॉस बैटेड स्ट्रोक खेला है, पीछे कोई फील्डर है नहीं। ओहो, बढ़िया प्रयास, गेंद को अंदर ढकेला, तब तक के 2 रन कंप्लीट किए हैं दोनों ही बल्लेबाजों ने। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, अच्छी कॉलिंग, महत्वपूर्ण मैच है। अब टीम का स्कोर 14 पर पहुंचा है। एक जबरदस्त सुरुवात मिळालेली आहे, स्विचिटचा फटकाही पाहायला मिळाला आणि शोएबजी ज्याप्रमाणे ऋतिक गडक बॅटिंग करतोय तो उल्लेखही मी केला की आज गडक कडक बॅटिंग करतोय। याआधी आपण ते पाहिलं आणि या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये देखील त्याची कडक बॅटिंग सध्याच्या घडीला सुरू आहे। इस बीच बढ़िया स्ट्रोक, व्हाट अ शॉट, गेंद चली हवा के साथ साथ घटा के संग संग 6 रन। गडकने आणखीन एक कडक मारला, व्हाट अ शॉट, हुकचा फटका, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर होते या फटक्यासाठी, बट फक्त पाहतच राहिले। और इस 6 के चलते 20 पर पहुंचा स्कोर कार्ड। दोनों ही बल्लेबाज अब आक्रमण के रूप में है। जबरदस्त बल्लेबाजी का प्रदर्शन अब तक। राहुल के खिलाफ में ये आक्रमण किया है बैट्समैन ऋतिक ने। पिछले मैच में भी ऋतिक ने काफी प्रभावित किया था, इस मैच में भी शुरुआत अच्छी हुई है। पहले बैटिंग करते वक्त बाईनी हाथ के एक स्टाइलिश बैट्समैन ऋतिक स्ट्राइकर एंड पर। ओहो, बल्ला काफी तेजी से घुमाया था, बल्ले और गेंद का कोई संपर्क बना नहीं है, इसी वजह से ये गेंद आई है डॉट। आणि या क्षणाला दबाव वाढतोय कारण विकेट हवी आहे, ती देखील स्पेशली ऋतिक गडकची विकेट हवी आहे। कारण आपण पाहिलं याआधी की जर गडक खेळला तर तो कशी बॅटिंग करतो ते आपण पाहिलं, त्या अनुसरून विकेटचं महत्व या क्षणाला वाढलंय। नेक्स्ट बॉल ऑन साइड में फिर उछाल दिया, पीछे फील्डर, क्या कैच होगा, और बढ़िया कैच, बड़े विकेट का पतन। इनफॉर्म बैट्समैन ऋतिक इज बैक टू द पवेलियन। संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट। सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा, आई गाव देवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला। आवाज गाज आहे कोणाचा? आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा, आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा। टीम का स्कोर पहुंचा है 20 पर। नए बैट्समैन के रूप में निशांत को प्रमोट किया है। काफी जबरदस्त ये मैच, सुपर से डुपर होता हुआ क्वालिफाई का ये मैच चल रहा है। दो दिग्गज टीमें आपस में टकरा रही है। नेक्स्ट बॉल, सम्मान देना चाहते थे, चॉप करना चाहते थे। क्या तेज भरी, क्या गति भरी गेंदबाजी है ये, काफी तेज गेंद थी ये, रफ्तार भरी गेंद थी ये। सीधा पॉपिंग क्रीज में टप्पा खाने के बाद सीधा विकेट कीपर के दस्तानों में पहुंची है। गजब की गेंदबाजी का प्रदर्शन। अब यहां से अंतिम गेंद शेष इस ओवर की। 3 ओवर का ये मैच है और स्कोर कार्ड 20 पर रुका हुआ है। पिछली 3 गेंदें कमाल की है राहुल ने। ऑन साइड में गैप में खेला ये गेंद और सीधा 4 रन के लिए। आई गावदेवी खानावळ, पंडित नाका गोठेघर यांच्या आगरी पद्धतीचे मांसाहारी शाकाहारी घरगुती जेवण, प्रोप्रायटर माननीय मनोहर डिंगोरे यांचा सनसनीत चौकार। आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा, आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा। आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा, आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा। गजब की बल्लेबाजी का प्रदर्शन। अब निशान ने भी अपने हाथों को, बाजुओं को खोला है। फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या। कर लिया आज खुद पर यकीन, फिर देख आगे होता है क्या। चलो फील्ड को जल्द से जल्द सजाना है, समय में कोऑपरेट करना है। बहुत जबरदस्त बल्लेबाजी का प्रदर्शन अब तक। बैटिंग करने वाली टीम लाखवली, अच्छा प्रदर्शन बतौर बल्लेबाज, बहुत जबरदस्त खेल। अब बैटिंग के लिए निशांत है और उनके साथ मनोज है। मनोज ने भी अच्छी पारी खेली थी पिछले मैच में, इस मैच में भी अच्छे फ्लो में है, अच्छे टच में है। अब गेंदबाजी में डेथ ओवर में आखिरी ओवर डिलीवर करने के लिए
कल्पेश के हाथ गेंद थमाइए। स्ट्राइकर इन पर उनका सामना करेंगे मनोज। पहली गेंद काफी दूर वाले छोर से, काफी दूर से आएंगे। कल्पेश राइट आर्म और द विकेट से, ओहो जबरदस्त स्ट्रोक खेला है और गेंद को सीधे मैदान से दूर दे मारा है। 6 रन। असा धुआधार हा गेला षटकार शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेकर गावचा. सभी मान्यवर वीआईपी डायस पर उपस्थित सभी इस मैच का लुत्फ उठाते हुए, दर्शक भी लुत्फ उठाते हुए, काफी तादाद बढ़ चुकी है। इस बार सीधे बैट से खेला है, क्रैकिंग स्ट्रोक, पीछे फील्डर है, प्रयास अच्छा। दूसरे रन का प्रयास है, मना किया है मनोज ने। मात्र 1 रन इस गेंद पर और 1 रन के चलते स्कोर कार्ड तेजी से आगे की ओर बढ़ता हुआ पहुंचा है 31 पर। तीसरा ओवर प्रगति पथ पर है। हालांकि पहली गेंद पर कल्पेश की गेंद पर जब 6 रन लगे तो थोड़ा निराश थे, पर उन्हें मैं यही कहूंगा, रख हौसला, वो मंजर भी आएगा। पैसे के पास चलकर समंदर भी आएगा। थक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तेनू मंजिल भी मिलेगी, मिलने का मजा भी आएगा। कल्पेश नेक्स्ट बॉल। अब तक 2 गेंदों पर 7 रन खर्च किए हैं बाईने हाथ के बैट्समैन स्ट्राइकर इन पर निशांत। चलो वक्त को जाया न करना है प्लीज दोस्तों, स्पीड अप करना है। वीरेन स्पोर्ट्स ये वही आपको ही बल्लेबाजी करना है दूसरे इनिंग में। नेक्स्ट बॉल। इस बार निशांत थे। ओहो बहुत तीखी बाउंसर की है, इसीलिए तो जाने जाते हैं कल्पेश। ये ताकत है इनकी और क्या जबरदस्त बाजुओं में दम है। जिस तरह से रिलीज किया था गेंद को, पूरी ताकत झोंकते। 3 गेंदें अंतिम, 3 गेंदें शेष है इस इनिंग की और स्ट्राइकर इन पर बैट्समैन निशांत। ऑन साइड में इस बार बल्ले के बीचों बीच और 6 रन के लिए। व्हाट अ शॉट। फटका असा धुआधार हा गेला षटकार शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेकर गावचा. थैंक यू सो मच। काफी इंप्रेस किया है बतौर बल्लेबाज अपने बल्लेबाजी के बलबूते पर बैट्समैन निशांत ने। अंतिम 2 गेंदें शेष। फिर निशांत इस बार कमबैक किया है, परफेक्ट यॉर्कर। इसीलिए तो सहवाग ने कहा था कि क्रिकेट में 2 चीजों को काफी महत्व दिया जाता है, पहला सचिन तेंदुलकर, दूसरा परफेक्ट यॉर्कर। उसी का इस्तेमाल किया गेंदबाज कल्पेश ने। स्ट्राइकर इंपैक्ट बैट्समैन निशांत। हालांकि 1 चौका 1 6 उनके बैट से आया है। अंतिम गेंद शेष, आखिरी गेंद इस इनिंग की। लॉफ्ट किया है, एक्स्ट्रा कवर में फील्डर। 1 रन पूरा, दूसरे रन का प्रयास, नॉन सेकंड इन पर संकट मंडरा रहा था। सेफ है, बैट्समैन पॉपिंग क्रीज में पहुंचे हैं। अपने निर्धारित 3 ओवर में बनाए हैं 39-40 का टारगेट सेट किया गया है। अब चलिए आपने जल्द से जल्द फील्ड को सजाना है। लाखिवले टीम पहले बैटिंग करते वक्त 39 रन बनाए और एक महान लक्ष्य 40 का टारगेट सेट किया गया है। अब दूसरे पहलू में जरूर मजा आएगी और अब माइक्रोफोन पर दूसरे इनिंग की कहानी सुनाने के लिए हम इनवाइट करते हैं विशाल पाटिल सर को।
यस थँक्यू सो मच विशालजी पाटील सर. आजच्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज मात्र आपल्याला ऐकायला मिळाला, हिंदी समालोचन बेताज बादशाह म्हणून ज्याची ख्याती आहे, संपूर्ण शहापूर असेल, वाडा असेल, नाशिक पट्टा असेल, या विभागामध्ये प्रचलित असलेलं नाव शोएबजी शेख इथे उपस्थित होते. सकाळच्या सत्रापासून आम्हाला मात्र नक्कीच एंटरटेनमेंट केलं, चांगलं सूत्रसंचालन त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. त्यांचा नक्कीच यथोचित मान आणि सन्मान. यस सणीजी किनी या स्पर्धेचे आयोजक ज्यांच्याकडे पाहिले तर सणीजी किनी यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान, शाही सन्मान केला जातो शोएबजी शेख सरांचा. थँक्यू. चाळीस धावांचं लक्ष सेट करण्यात आलं या मॅच मध्ये. चाळीस धावांचं टार्गेट सेट करण्यात आलं. मॅच कडे वळूया. जो जिंकेल तो थेट सुपर 10 मध्ये, म्हणजे हा सामना जो जिंकेल तो किमान एक तरी पारितोषिक या स्पर्धेमधनं आपल्या घरी नेणार आहे डेफिनेटली. सामन्याला सुरुवात. 40 धावांचा चेस. पहिला बॉल, पगलाच बॉल, फुल टॉस, बट मोठा फटका खेळता आला नाहीये. बॉल दरम्यान काऊ फेसला फिल्डिंग चांगली आणि थ्रो देखील तितकाच चांगला येतोय. सिंगलने ऑफ द मार्क झाला मनोज घाटाल. बघा महत्वाची ही लढत आहे. एकाच विभागामधनं दोन्ही टीम्स आहेत, बट मी ते सांगितलं ना की आज कोणतीही टीम जिंकली तर भिवंडी मधली एक टीम तर जिंकणारच आहे. आणि माझ्यापर्यंत माहिती आली की कुणाल दायरे यांच्या गावची टीमही देखील खेळणार आहे. पुलचा फटका खेळायचा होता. फिल्डर येतात, चांगली फिल्डिंग. टीम टोटल आता 2 वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. आजचा पहिला दिवस आपण जर पाहिला तर या आधीचे जे दिवस होते त्यामध्ये आपण शहापूर अंतर्गत टीम्स पाहिल्या. आता शहापूर बाहेरील टीम्स खेळतात. वाईट यॉर्कर आणि दिशा खराब. एक्स्ट्रा रन मिळेल. बघा हा खऱ्या अर्थाने जो उत्साह होता, ही अपील होती फक्त वाईट वाजवण्यासाठी होती. चेहऱ्यावरती जी नंतर स्माईल आली त्याने सांगून दिलं, फक्त चान्स घेतला होता अपीलचा. पण आमचे अंपायर्स भरपूर चांगली अंपायरिंग या स्पर्धेमध्ये करतात. आमचे तिन्ही दिग्गज अंपायर प्रत्येकी मॅच मध्ये योग्य ते निर्णय त्यांनी दिलेत. आता वाईड ऑफ ऑप्शन जागा दिली आणि जागा जर तुम्ही मनोजला द्याल तर त्याचा फायदा तो नक्कीच घेईल. आणि बॉलला पाठवलं डीप एक्स्ट्रा कव्हरला. चौकार. गावदेवी खानावळ, पंडित नाका गोठेघर यांच्या आगरी पद्धतीचे मांसाहारी शाकाहारी घरगुती जेवण प्रोप्रायटर माननीय मनोहर डिंगोरे यांचा सनसनीत चौकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. थँक्यू डीजे. बाउंड्री आली, पकली आणि असे भरपूर सारे फटके हवे देखील आहेत या सामन्यामध्ये टीम येवईला. कारण चेस जर आपण पाहिलं तर 40 धावेचा चेस कंप्लीट करायचा आणि या कंडिशन्स मध्ये, या क्लायमॅट मध्ये इतकंही सोपं जाणार नाहीये. सो दॅट्स वाय मनोज घाटालचं खेळणं आणि त्याची बॅट चालणं हे फार महत्वाचं आहे येवई टीमसाठी. आता स्क्वेकटचा फटका खेळायचा होता. शॉर्ट थर्डला बॉल फील्ड केलाय. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळेल. जे फिल्डर शॉर्ट थर्डला होते सिंगल मिळेल. स्कोर कार्ड पुढे जातो. 8 धावा धावफलकावरती आहेत आणि ओव्हर मध्ये आता चेंडू शिल्लक आहेत. अजूनही येथे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. टीम टोटल आता 8 धावा धावफलकावरती. सुरुवात तर एकंदरीत चांगलीच आहे, पण एखादी आणखीन बाउंड्री हवी आहे टीम येवईला. नेक्स्ट बॉल आता उडवलाय. बाउंड्रीचा उल्लेख केलाय. स्लॉट मध्ये होता, प्रहार केला आणि पाठवलाय डीप विकेटचा वर्ण बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. दमदार फटका. पगला षटकार या दुसऱ्या सत्रामधला बॅटर विलास यांचा बॅट मधनं येतोय.
आणि असेच फटके हवेत. स्कोर कार्ड आता 14 धावा फलकावरती आणि अजूनही जर आपण पाहिले या ओव्हरमध्ये एक चेंडू बाकी आहे. सुरुवात दमदार आहे पण अजूनही सामना भरपूर बाकी आहे. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आगे ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफला फिल्डर आता येत आहेत. फिल्डिंग चांगली आणि इन बिटवीन मिळेल सिंगल आणि अशा प्रकारे पहिलं षटक समाप्त. 40 धावा चेस करत असताना या पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या आणि आता येत्या 12 चेंडूमध्ये करायचं आहेत 25 धावा. 12 मध्ये 25 धावांची आवश्यकता अजूनही आहे. चला विनंती असेल फिल्डिंग टीम प्लीज क्विकली फिल्डिंग सेट करा आणि सेकंड ओव्हरला सुरुवात करा. सुरुवात महत्वाची होती कारण स्टार्ट इथे चांगला मिळाला. ते अनुसरून 40 धावा चेज होण्याची शक्यताही आता दाट वाटतेय. पण या क्षणाला जर या दुसऱ्या षटकामध्ये 1 ते 2 विकेट्स येतात 10 पेक्षा कमी रन्स जर खर्च करतोय निशांत ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये बॉलिंग जबरदस्त केलेली आहे आणि इथे ते कार्य त्याला करून दाखवावं लागेल. कारण जर इथे मिस्टेक झाली तर त्यात नंतर या स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. चला वेळ जास्त झालाय. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिली तर इनफिल्ड मध्ये जे 4 फिल्डर आहेत ते 4 कोपऱ्याला आहेत. कारण एक फिल्डर कव्हरला आहे, एक फिल्डर मिड विकेटला इनफिल्डला आहे, एक फिल्डर आपल्याला फाईन लेगला पाहायला मिळतो, एक फिल्डर आपल्याला शॉर्ट थर्डला पाहायला मिळतोय आणि त्याचप्रमाणे जे फिल्डर डीप मध्ये आहेत लॉंग ऑनला आपल्याला ऋतिक पाहायला मिळतोय जो आमच्या ठीक कॉम्बॉक्सच्या समोर आहे. त्यानंतर एक फिल्डर लॉंग ऑफला आहे, एक फिल्डर डीप एक्स्ट्रा कव्हरला, एक फिल्डर डीप मिड विकेट आणि एक डीप स्क्वेअर लेग. पुलचा फटका खेळायचा होता बट दिशा खराब. अतिरिक्त रन मिळेल एक्स्ट्रा रन म्हणजे आता 12 मध्ये करायचा 24 धावा. महत्वपूर्ण लढत आता या क्षणाला जे मी सांगितलं की जो जिंकेल तो सुपर 10 साठी क्वालिफाय होईल. म्हणजे मिनिमम एक तरी पारितोषिक ती टीम या स्पर्धेमधनं नक्कीच नेईल. बट ती टीम कोणती असेल आजच्या दिवसामधनं सुपर 10 मध्ये क्वालिफाय होणार त्याचं उत्तर मिळणं बाकी. लॉफ्टेड फटका इनटू द आर्क and batter goes out of the park. Big one, sixer. असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. थँक्यू डीजे. दबाव अशी गोष्ट ज्यामध्ये आपण भरपूर सारा खेळाडूंना माघार घेताना पाहिलं. बट हा तो खेळाडू आहे जो दबावामध्ये अंडर प्रेशर आणखीन चांगला खेळतो. बॅटर विलास सध्याच्या घडीला या क्वालिफायर मॅच मध्ये आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन चालले. तर दुसऱ्या बाजूने आता लाखिवली टीमसाठी अडचणी वाढलेल्या आहेत कारण विकेट हवी आहे. विकेट येईल तर कमबॅक होईल. विकेट जर नाही आली तर ज्या प्रकारे विलास आणि मनोज खेळतात कदाचित सामना लवकरही समाप्त होऊ शकतो. आणि लाऊड शॉट यस फिंगर अप लेग पिक फॉर विकेट. या आधी सिक्सर होता पण त्यात नंतर कमबॅक निशांतचा महत्वाची विकेट आणि ही विकेट नाही आहे ही मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी आहे कारण झटका फार मोठा लागला. बॅटर बाद झालेत विलास. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आकाश आलेत आणि या क्षणाला आकाशकडून याच अपेक्षा असतील खऱ्या अर्थाने येवई टीमला अथवा येवईच्या प्रेक्षकांना की आकाशने किमान 2 तरी चेंडू आकाशामध्ये मारावे. बट निशांतला विकेट. गती कमी केली ते ओळखलं. लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका बॉल हवेमध्ये आके डीप खबरला. आता 3 फिल्डर तिथे पोहोचलेत बट बॉल फील्ड होतोय तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील. 1 शॉट 2 धावेंची मेहनत केली बट मिळेल फक्त एकच बिकॉज बॅट ड्रॅग करायला विसरले आकाश असेच वाटते. मिळेल फक्त एकच. आता इक्वेशन जे राखलं या मॅच मध्ये चेंडू शिल्लक येते 9 आणि 9 मध्ये हा सामना जिंकण्याकरिता स्टील करायचा आहे कंपल्सरी 17 धावा. 9-17चे समीकरण येते 3 चेंडू फार महत्वाचे. बॉल हवेमध्ये विकेट मिळेल का. फिल्डर येत आहे डीप स्क्वेअर लेग पोहोचलेत. कॅच ड्रॉप. या क्षणाला या चुका किती महागात पडतील कारण बघा कॅचही ड्रॉप झाली 2 धावाही कंप्लीट झाल्या. कॅच जर पकडली असती तर 2 धावाही वाचल्या असत्या आणि महत्वाची विकेटही मिळाली असती.
बघा 3 फिल्डर तिथे पोहोचले, बट तरी सुद्धा कॅच पकडता आली नाहीये. कारण या क्षणाला ही परिस्थिती अशी आहे ना की एक फिल्डर म्हणून ना तुम्हाला हाफ चान्सला देखील एक्स्ट्रा एफर्ट टाकून फुलमध्ये कन्वर्ट करावं लागेल. चान्स तिथे घ्यायला हवा होता, बट जजमेंट चुकलं. दॅट्स वाय 2 धावाही कंप्लीट झाल्या आणि आकाशला जीवनदान मिळालं असेही मी म्हणेन. आता समीकरण चेंडू शिल्लक येते 8 आणि 8 मध्ये आता करायचं 15 धावा. येते 2 चेंडू फार महत्वाचे. एक किमान बाउंड्री हवी आहे येवई टीमला. आताही गती कमी केली, ओळखलं बॅटर आकाशने. फिल्डर येतात मागील बॉलवरती जीवनदान, बट नशीब देखील किती वेळ साथ देईल. सफलता आणखी एक. निशांतचा जबरदस्त बॉलिंगचा जोरावरती लाखिवली टीमने एक स्ट्रॉंग कमबॅक या मॅच मध्ये केलाय. धक्का आणखीन एक. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेघर गावाचा थँक्यू डीजे. बघा या ओव्हरमध्ये आतापर्यंत ज्या रन्स आलेले आहेत ते मी काही तुम्हाला सांगतो. 2 मिनिटं फक्त थांबा. बघा फर्स्ट ओव्हरमध्ये रन्स आल्या होत्या टोटल 15 पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. देन या ओव्हरमध्ये वाईडने सुरुवात झाली. 16 त्यानंतर सिक्सर, 22 त्यानंतर सिंगल, 23 त्यानंतर 2, 25 आणि 40चा टार्गेट आहे. मग म्हणजे 15 हव्यात. यस ती एकच घेतली आहे. त्यानंतर कॅच ड्रॉप झाली त्या 2 धावा होत्या. आम्ही समजू शकतो, बट एक खेळाडू म्हणून तुम्ही देखील थोडं अवेअर राहायला हवंय. 15 करायच्यात, चेंडू शिल्लक येते 7. बॅक ऑफ लेंथ होता, बट दिशा खराब. अतिरिक्त रन मिळेल. बॉलरला थोडं चेक करा. आय थिंक खांद्याला थोडी दुखापत तिथे झाली की काय, तर अतिरिक्त खांद्याचा जोर तिथे त्या बॉल मागे लावला होता. चला विनंती असेल की प्लीज थोडा वेळ कमी घ्या, बिकॉज बघा येवई टीमचं देखील आपण समजू शकतो कारण अंधार देखील जवळ होत आला. सो दॅट्स वाय आपण देखील थोडं सहकार्य करा. 7 मध्ये आता 14 करायचा आहे. हा चेंडू महत्वाचा. जर इथे बाउंड्री नाही आली तर टास्क डिफिकल्ट होऊ शकतोय विरेन स्पोर्ट्स येवई टीमसाठी. बट जर बाउंड्री आली तर कार्य थोडं सोपं होऊ शकते. 7-14 शेवटचा बॉल ऑन साइडला फटका. मनोज धावलाय, दुसरीसाठी परतलाय. रनआउटची शक्यता. आता पाहावं लागेल. हा क्षण फार महत्वाचा या मॅच मध्ये. 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे कारण हा निर्णय कदाचित या मॅचचा टर्निंग पॉइंटही ठरू शकतोय. जर घाटाल शॉट राहिला तर कदाचित टीम येवई या मॅच मध्ये शॉट राहील का हा प्रश्न आहे. चेक केलं जात आहे, बट बॅटर सेफली पोहोचलेत. आता 6 मध्ये करायच्यात 12. चला क्विकली फिल्डिंग सेट करा आणि अंतिम ओव्हरला सुरुवात करा. 6 मध्ये 12 करायचं. चला क्विकली फिल्डिंग सेट करा टीम लाखिवली. चला विनंती असेल. कालचा दिवस माझ्यापर्यंत माहिती आली की अंतिम बॉलवरती 3 धावा पलून काढल्या. ती माहिती माझ्यापर्यंत आली. भाग सुरू होती काल आणि आज काय घडेल. 6-12चे समीकरण इथेही राहिलं आणि आणखीन एक क्लोज इन्काउंटर आपल्या भेटीस आला. बट स्ट्रायकिंग एंडवरती मनोज घाटाल असेल. घाटालच्या टप्प्यात जर 2 चेंडू आले तर तो कार्यक्रम डेफिनेटली करेल. इतका दमखम त्याच्यामध्ये आहे. बट अंतिम षटक टाकण्याकरिता साहिल तयार होतोय या अंतिम षटकामध्ये. चला टीम लाखिवली प्लीज वेळ कमी घ्या मित्रांनो. 6 मध्ये करायचा 12 धावा आणि पहिले 3 चेंडूच आपल्याला सांगून देतील की हा सामना अंतिम बॉल पर्यंत जाईल की हा सामना मनोज घाटाल ते आधीच घेऊन जातील. बट या क्षणाला मनोजचं खेळणं, मनोजचं क्रीजवरती थांबणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. फार मोठा प्लस पॉइंट आहे येवई टीमसाठी. बट या क्षणाला या परिस्थितीमधनं आपल्या टीमला विजयापर्यंत मनोज पोहोचवेल की साहिल चांगली बॉलिंग करून आपल्या टीमला सुपर 10 पर्यंत पोहोचवेल. 6 मध्ये 12. पहिलाच बॉल फुल लेंथ यॉर्कर टाकला. सुरुवात जबरदस्त या ओव्हरची. डॉट बॉलने सुरुवात द्रमाण करतोय साहिल.
जबरदस्त बॉल, पगलाच बॉल, काय चांगल्या रिदमने टाकलंय. आता मनोजला देखील विचार करण्यास त्याने भाग पाडलं की या 12 बनवणं इतकंही सोपं राहणार नाहीये. बघा मनोजमध्ये ती क्षमता आहे, यात मात्र कोणतीही शंका नाहीये. पण या क्षणाला ज्याप्रमाणे साहिलने सुरुवात केली आहे त्याप्रमाणे असं वाटतंय की फार मजा येणार या मॅच मध्ये. 5 मध्ये 12, मोठा फटका हवा ये वही टीमला. नेक्स्ट बॉल, प्ले अँड मिस अपीलही झाली, बट बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. येतोय डॉट. आता 4 मध्ये करायचा 12 धावा. परिस्थिती आता खडतर झालेली आहे, परिस्थिती आता बिकट झालेली आहे. पण या बिकट परिस्थितीमध्ये घाटालचा तिखट खेळ पाहायला मिळेल का? बट साहिलने फार इम्प्रेस केलं या पहिल्या 2 चेंडूंवरती. 2 निर्धाव त्याने टाकलेत आता बॅकफूट वरती. टीम वीरेन स्पोर्ट्स येवई मनोज आहे, बट मनोजचं थांबणं आणि मॅच जिंकवणं हेही मॅटर करतं. मिस्टामिंग बॉल हवे मध्ये, कव्हरला फिल्डर, डाऊन दी बॉल आणि कॅच पकडली जाईल. आणि आता असं वाटतंय की या कॅच सोबत ही मॅचही पकडली की काय, कारण 2 निर्धाव नंतर जो प्रेशर बनला त्या दबावाला झेलू शकले नाहीयेत मनोज घाटाल. धक्का फार मोठा. आता 3 मध्ये करायचा 12 आणि या क्षणाला हा सामना लाखिवली टीमचा खिशामध्ये. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. थँक्यू डीजे. निराश पावलांनी मनोज घाटाल आता डगआउटच्या दिशेने चाललाय, कारण त्यालाही ठाऊक आहे की कुठेतरी फार खडतर परिस्थितीमध्ये आपला संघ अडकला. कारण या परिस्थितीमधनं विजयाची दिशाही शोधणं, विजयाचा मार्गही शोधणं हे फार जास्तच अवघड झालं. कारण आता 3 मध्ये करायचं 12 धावा. इथे एखादा निर्धाव जर आला तर दॅट्स इट. 3 मध्ये 12. यस्टन सवेत क्लीन बोल्ट. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आवाज राज आहे कोणाचा? आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. विकेट मिळाली आणि या विकेटने हे असं वाटतंय की सुनिश्चित केलंय की सुपर 10च्या दिशेने आपल्याला लाखिवली टीम जाताना दिसणार आहे. कारण ज्या प्रकारे बॉलिंग आतापर्यंत झालेली आहे, कारण ज्या प्रकारे बॉलिंग केली, मागचा चेंडू जर आपण पाहिला तर कधी आला कधी स्टंपला लागला तेही समजलं नाही बॅटरला. हॅट्रिक बॉल असेल, हॅट्रिक घेतली जाईल का? याआधी 4 विकेट हॅट्रिक आपण पाहिलेल्या आहेत, आता 5वी पाहायला मिळेल का? मागचा जसा यॉर्कर टाकण्यात आला तसाच टाकण्यात आला तर कदाचित पॉसिबल आहे. 2 मध्ये करायचा 12, बट स्टील बघा जर याही बॉलवरती षटकार आला तरी सुद्धा मॅच जिवंतच. 2 मध्ये 12, हॅट्रिक बॉल, पुलचा फटका, लाजवाब फटका. काय फटका आलाय! अगदी खडतर परिस्थितीमधनं देखील लढाई अजूनही सुरू आहे. ठोकलाय षटकार आणि आता एका चेंडूवरती करायच्यात कंपल्सरी 6. असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. असं वाटलं होतं की आता येवई टीमचा सूर्य अस्ताला चाललाय, बट बॅटर राहुलने सांगितलं रुको जरा. काय फटका आलाय आणि या फटक्याने पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट आणलंय. कारण शेवटचा 1 बॉल, आता 6 धावेंची आवश्यकता. या आधीचा बॉल जर आपण पाहिलं तर थोडा रिलॅक्स झाला होता बॉलर साहिल, पण आता त्यालाही ठाऊक आहे की अंतिम बॉल जर सटीक लाईन आणि लेंथ वरती नाही पडला तर मोठा फटका येऊ शकतो. काय फाईट पाहायला मिळाली. शेवटचा बॉल, 1 बॉल 6. ऑन साइडला फटका आहे, फिल्डर येत आहेत आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त.
बाजी मारली आहे आणि सुपर 10 मध्ये आपली जागा पक्की केली आहे. आदिवासी सरपंच चषक 2025-26 मध्ये सुपर 10 मध्ये पोहोचणारा आणखीन एक संघ आज आपल्याला मिळाला आहे. वेल प्लेड टीम लाखिवली, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक, टफ लक टीम येवई. भरपूर चांगला खेळ मित्रांनो तुमचाही पाहायला मिळाला. वेल प्लेड टीम येवई ऑल्सो. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया